दरम्यान नितेश राणेंनी एमआयएमवरही निशाणा साधलाय। एमआयएमचं काम आयएसआय आणि पीएफआय सारख्या संघटनांसारखंच असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलाय। फक्त एमआयएम हा राजकीय पक्ष आहे, पण हिंदूंविरोधात कट कारस्थान करणं हेच त्यांचं काम असल्याची टीकाही नितेश राणेंनी केली आहे। तर नितेश राणेंच्या टीकेला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। ओवेसी सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं। कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही। म्हणजे आयएसआय आणि पीएफआय पेक्षा वेगळं काय आहे मॅम? तेच आहे, हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात। आयएसआय आणि पीएफआय मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते एमआयएम आहे। फरक काय त्याच्यामध्ये? आम्ही चिल्लरमध्ये घेतो साहेब, तुम्ही असं काय आम्ही त्यांना काय जास्त महत्त्व देतो का उसमें? तुम्ही जास्त महत्त्व देत आहे की काही तर दररोज बडबड बडबड करतात आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात। आम्ही त्यांना 2% काही महत्त्व देत नाही आणि कशाला आम्ही त्याचं या बोलण्यावर लक्ष देणार आहे? मी तर स्पष्टपणे सांगितलं ना, तुम्ही मोठे आहे ना, तर मोठा आहे ना, इतका मोठा नेता तर आहे ना, ते त्यांचा परिवार खूप मोठा आहे ना। तर नरेंद्र मोदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट देतील ना। तुम्हाला एअरलाईनने जायचं असेल तर प्लेनचे तिकीट मी तुम्हाला तिघांना देतो, वडिलांना आणि 2 मुलांना मी प्लेनचं तिकीट तुम्हाला देतो। तुम्ही दिल्लीमध्ये जा, मोदी साहेबांना किंवा अमित शाह साहेबांची भेट घ्या आणि तिथे तुमची तक्रार करा उसमें। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।